असं आहे की त्या ठिकाणी माप जास्ती राहतो. माप काय येतो, ही स्थानिक मंडळी इथली आहेत, तुम्हाला याची कल्पना आहे. गाईड्स इथं कमीत कमी 2000 गाईड आहेत. प्रत्येक जण माणूस ज्याच्या त्याच्या पद्धतीने खाली घेऊन येतो, इथं उज्जत घालीत राहतो. आता ह्या प्रत्येक उज्जतीला प्रत्येक माणसाला संस्था सगळी जबाबदारी असं नाहीये. ही गर्दी सगळी अशी आहे की ज्याला जो पाहिजे त्या पद्धतीने घेऊन येतो तो. आता हा माणूस, हा कोणी थांबवायचा माणूस? हा संस्थांचं आमचं काम आहे का? किंवा आम्ही कुठून माणसं धरून आणायची, कुठली माणसं करायची, सगळे स्थानिक आहेत. तुम्ही जसे आता प्रश्न विचारता किंवा काल तो माणूस त्यांची किंवा काही बोल चर्चा झाली असेल, त्या चर्चेप्रमाणे तिथली माणसं, तिथून माणसं लाईनी सोडून खाली येतात आणि इथून तक्रारी करीत राहतात. त्यातून परत एक आमचे ऑनलाईन बुकिंग आहे. ऑनलाईन बुकिंगला इथून सोडलं जातं. या ऑनलाईन बुकिंग श्रावण महिन्यापासून चालू झालेली आहे. ऑनलाईन बुकिंगला ज्याला द्यायचं त्या ठिकाणी नोंद होती, नोंदप्रमाणे त्यांना सोडलं जातं. ती तिथून सोडली, दुसरे तर रस्ते नाही आहेत. या जागेचा सगळा अभाव आहे आपल्या. तुम्हाला कल्पना आहे, सोडण्याकरता मार्ग एक त्या बाजूने आहे की या बाजूने, दुसऱ्यापेक्षा जास्त मार्ग नाही आहेत. यांनी इकडून सोडलं जातं. त्यात परत प्रोटोकॉल आहेत. तुमच्या आमच्यासारखी माहितीची लोक आहेत. कोण आले की त्यांनी सांगितलं इथं आले तर आम्ही व्यवस्था करतो त्यांची. आता त्या माणसांच्या कालच्याला काय परिस्थिती झाली, तर समजा तिथं माप जर वाढले तर माप तर भडकायला पाहिजे. माणूस मागं तर केला पाहिजे. माणूस बोलून ऐकत नाही. आजपर्यंतची आमची रोजची परिस्थिती तुम्ही पाहता, ती तुम्हीच हँडल करता. आज एवढा माणूस आहे वरतून. आज आम्ही तक्रार काल 2 दिवस झाली म्हणून वरची वाहनं बंद झाली, नाही तर आज वरतून वाहन एवढं येत आहे खाली. ही सगळी स्थानिकच वाहनवाले, तिथून सगळे ठरवतात, इथून वाहन सोडतात आणि इथून गेटवर गर्दी करतात. ग्रामीण पुण्यातून मिळालेले, हे कुठल्या पोलीस स्टेशनचे नाहीत. म्हणजे खेड पोलीस स्टेशनचे पण नाही आहे आणि आंबेगाव पोलीस स्टेशनकडनं पण नाही. हे मुख्यालयांकडनं आम्हाला मंजूर झालेले 4 आहेत. 4 पैकी 2 कायमस्वरूपी राहून असतात आणि 2 येऊन जाऊन करतात. अशा अतिरिक्त पोलिसांची मागणी केली, अनेक वेळा केलेली आहे अतिरिक्त पोलीस, परंतु एवढी अतिरिक्त त्यांच्याजवळ संख्या नसल्यामुळे ते देऊ शकत नाही. ते कारण आहे दरवेळेचं. तेवढं आम्हाला पोलीस मिळू शकत नाही. आणि पोलीस जरी मदत आली तरी परिस्थिती, आज आम्ही शिवरात्रीला स्वयं पाहतो, सगळे पाहतो. हा माप आलेला शेवटी बाजूला करणं, हे करणं कोणी काही करीत नाही. शेवटी देवस्थानच्या लोकांनाच पाहावं लागतं. देवस्थानची सिक्युरिटी वगैरे हेच सगळं हँडल करू करतात. आज आमचा अनुभव आहे बरेच दिवसाचा. आणि काल समजा झालं असलं किरकोळ, असं होतं नाही, असं होण्याचं नाही. पण एवढं वाढायचं किंवा एवढं मोठं होण्याचं काही कारण नाही. एवढं काय कंप्लीट करणं, एवढं काय झालेलं आहे, एवढी मला काही कल्पना नाही. एवढं काय झालं कंप्लीट करणं? झालं असलं काही किरकोळ झालं असेल तर समजून घ्यायचं, जरा तर समजून घ्यायला पाहिजे. आपण पण देवाला आलोय, मग आपण लाईन सोडून का आलो इथं, हा सुद्धा विचार करायला पाहिजे ना. जो भाविक आहे समजा तो होता, तो त्या ठिकाणी कसा आला, तो लाईन सोडूनच आला ना. मग त्यांनी येणाऱ्या भाविकांनी हा विचार करायला पाहिजे ना की बा लाईन आहे, इथं सोय आहे, नाहीतर त्यांनी इथे यायला पाहिजे, ऑफिसमध्ये यायला पाहिजे, कोणाला तरी सांगायला पाहिजे, कोणी विचारणा करायला पाहिजे. तर त्यांची सोय असेल, त्या समजा अपंग आहे किंवा कोणी हे आहे तर त्याला सोडलं जातं, इथून केलं जातं. पण तो माणूस इथपर्यंत आले पाहिजे. तिकडे जर सिक्युरिटीशी याच्याशी जर वाचापाच केल्यानंतर काही नाही काही तणाव होतो. तुम्ही सुद्धा माणसं आहात, तुम्हीच व्यक्ती आहात, शेवटी आम्ही व्यक्ती आहेत. ती माणसं दिवसभर काम करणारी, कंटाळलेली दिवस असतात, दिवसभर तेच करायचं असतं. थोडाफार काहीतरी बातचीत त्याच्यावरनं होती. त्याच्यावरनं असं काही नाही की कुणी त्यांना जबरदस्तीने कोणा वळवून मारले किंवा काय झालं, असं झालं नसणार. एवढी सांगू शकतो. काही नाही. याच्याकरता आम्ही आमची सिक्युरिटी वाढवलेली आहे. आमच्या इथपासून ते स्टँडपर्यंत संपूर्ण आमची, म्हणजे पायरी जिथून चालू होती त्या पायरीपासून इथपर्यंत आमची सिक्युरिटी संपूर्ण आहे. संपूर्ण आमचे याचे CCTVचे कॅमेरे आहेत. या ठिकाणून आमचं अनाऊन्स केलं जातं, प्रत्येकाने लाईनीमध्ये उभे राहा, कोणाच्याही पैशाला याला त्याला बळी पडू नका, अशा प्रकारच्या आमच्या सूचना दिलेल्या असतात. कोणी लाईन सोडून न येता या. ज्यांना पासेसची सोय केलेली आहे, पासेसच्या माणसांनी या ठिकाणी यावं. त्याप्रमाणे त्यांना टायमिंग दिलेले आहे, त्याप्रमाणे त्यांना पासेसला सोडली जाते. VIP मंडळी, तुमचे अधिकारी, सगळी जी मंडळी आहेत की ज्यांनी इथं सांगितलं असेल, इथं सांगितलं, समजा 10 माणसं असतील तर त्यांची 4 माणसांची व्यवस्था सोडण्याची आमच्याकडनं केली जाते. 10 असतील तर 10 सोडले जात नाहीत. अशी करून काहीतरी तडजोड करून लोकांची दर्शनाची व्यवस्था आम्ही संपूर्ण व्यवस्था केलेली आहे. त्या व्यवस्थेला काय नाही. आम्हाला पोलीस प्रशासनाचे आंबेगाव तालुक्याचे लोक आहेत, त्यांची सुद्धा सहकार्य आहे. आज तिथपासून सुद्धा पवार साहेब आहेत, तिथून ते आम्हाला याला सुद्धा सहकार्य करतात. इथे जी पोलीस मंडळी ती सुद्धा आहे, ती सुद्धा सहकार्य करतात. आमच्या सहकार्याने काम चालू आहे. थोडंफार असं एखाद्या वेळेला कोणीतरी माणूस
अचानक प्रमाणे काहीतरी होऊ शकतं, होण्याबद्दल नाही, परंतु एवढं आमच्याकडनं काही कोणावरती अत्याचार होत नाहीये आणि आम्ही होऊन आमचे कोणीही सिक्युरिटी आणि कोणी माणूस हे करणार असं करणार नाही. चुकून झालं असेल, एखाद्याला झालं असेल तर समजून घेतलं पाहिजे प्रत्येकाने, एवढंच माझी